बिहारमध्ये एनडीए सरकार, बिहारमध्ये एनडीएची सुनामी, विजयाचा आकडा 200 पार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात जल्लोष। एनडीएला 202 तर महाआघाडीला 40च्या आत जागा। बिहार जनतेनं समृद्ध बिहारसाठी मतदान केलं। बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही। भाजप मुख्यालयातून मोदींची आरजेडीवर टीका, तर बिहारनं 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीए सरकारला दिलाय। मोदींकडून मतदारांचे आभार। नितीश कुमारांनी शानदार नेतृत्व केलं। मोदींचं वक्तव्य, तर जमिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही। पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा, तर तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत डुबण्याचा सराव करत होते। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवरही हल्लाबोल। येणाऱ्या 5 वर्षात बिहार आणखी वेगानं प्रगती करेल। बिहारच्या युवकांना बिहारमध्येच काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार। बिहारमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत असेल। मोदींकडून बिहारमधील विकासासाठी विकासकांना साथ। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार, बिहार निकालावर राहुल गांधींचं ट्विट। आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणं समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू। लोकांमध्ये राहून संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू। बिहार निकालावर मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट। नवी दिल्लीत बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांनी भाजपची बैठक घेतली। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संघटन मंत्री बी.एल. संतोष यांची बैठकीला उपस्थिती। या बैठकीत एनडीए सरकार स्थापनेवर चर्चा झाल्याची माहिती। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। विकासाच्या रोडमॅपनं बिहारमध्ये जंगलराज सरकारला नो एंट्रीचा स्पष्ट संदेश दिलाय। डबल इंजिन सरकारला सुनामीच्या रूपानं मतदान झालं। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची बिहारमधील विजयानंतर प्रतिक्रिया। बिहारमधील जनतेचा कौल आम्हाला मान्य। बिहार विधानसभेच्या निकालावर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया। असदुद्दीन ओवैसींनी विजयाबद्दल नितीश कुमारांचे आभार मानले। नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहणार, जेडीयूचा ट्विट करत सीएम पदावर दावा, मात्र काही वेळातच ट्विट डिलीट केलं। बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, सस्पेन्स कायम। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते ठरवतील, नितीश कुमारांच्या प्रश्नावर तावडेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन, बिहार विजयासाठी शिंदेंच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा। बिहारमधील विजय हा तुमच्या नेतृत्वाचा, शिंदेंकडून मोदींचं कौतुक। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, सीएम हे नितीश कुमारच असायला हवे। बिहारच्या निकालानंतर सोळेंची प्रतिक्रिया। बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, 10,000 में लोकतंत्र बिकता है, ये बिहार में दिखता है। बिहार निकालावर संजय राऊतांचा निशाणा। पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये रेवडी कल्चर आणलं। विरोधकांनीही लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा धडा घेतला पाहिजे। बिहार निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकरांचा विरोधकांना सल्ला। बिहारच्या विजयाने महागठबंधनची दयनीय अवस्था। बिहारच्या विजयानंतर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर साताऱ्यात मंत्री शिवेंद्र राजेंकडून जल्लोष। भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत आनंद साजरा। बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला। बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय। पुण्यातील भोरमध्ये संग्राम थोपटेंच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लोकसभेला खोटं नरेटिव्ह पसरवलं, पण लोकांच्या लक्षात आलं। वोट चोरीचा आरोप करणारे सर्वेक्षण घेऊ नका म्हणतात। वोट चोरीच्या आरोपांवरून प्रवीण दरेकरांचा राहुल गांधींवर निशाणा। बारामतीचा आर्थिक विकास झाला, मात्र सामाजिक विकास झाला नाही। राज्याचा निधी बारामतीला वळवून विकास दाखवला जातोय। अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि बारामतीचा नगराध्यक्ष व्हावं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। एमसीच्या नवनिर्वाचित बोर्डाची क्रिकेट विकासाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासोबत सदस्यांची उपस्थिती। ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळला। अनिल परब आणि ताजलँड प्रशासनाची बाचाबाची। भाजपकडून चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन होत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंकडून सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। यावेळी मला नगराध्यक्ष बनवून द्या, असं आवाहन अभिजित बिचुकले यांनी जनतेला
बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी पहिला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल. बसपाचे काळूराम चौधरी यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही उपस्थित होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा नगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी. युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल. मित्रपक्षांनी सन्मानाने जागा दिल्या नाही तर स्वबळावर लढू. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. पालघरच्या डहाणू नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना एकत्र. स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयाला मान्यता. शिंदे सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती. बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. काँग्रेसचे वैभव सदाफुले शिंदे सेनेच्या मोनिका वाघेरेंचाही ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंचा राजीनामा. दयानंद चोरगे मागील निवडणुकीमध्ये विधानसभेचे भिवंडीमधील उमेदवार होते. महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल. सांगलीच्या उरुण ईश्वरपूरसाठी अर्ज दाखल करत विश्वनाथ डांगेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत विश्वनाथ डांगेंकडून अर्ज दाखल. ठाण्याच्या वाडा नगरपंचायतीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून 4 उमेदवारी अर्ज. वाडा नगरपंचायतीसाठी महायुती मवियाकडून अद्याप अर्ज नाही. वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय. 3ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत निर्णय. मागाटण्यात मनसे, भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. कांदिवली पूर्वमध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार. यावेळी 15-50 वेगवेगळ्या भजन मंडळांची स्पर्धाही होणार. अहिल्यानगरमध्ये माजी कुलगुरू सर्जेराव निमसेंच्या पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन. यावेळी शरद पवारांनी सर्जेराव निमसेंच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचं केलं कौतुक. दादरमधील सेनाभवन येथे बेस्ट कर्मचारी सेनेच्या सदस्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील सदस्यांना सचिन अहेर आणि अरविंद सावंतांकडून मार्गदर्शन. सुहास सावंतांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेला धक्का. लष्कराने दहशतवादी डॉक्टर उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवलं. दिल्ली स्फोटामागील मुख्य सूत्रधार डॉक्टर उमर नबी असल्याचं उघड. नबी हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता. पोपोडी जमीन वाद प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी हेमंत गवंडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या तातवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या जमीन विक्रीचं प्रकरण. पिंपरी चिंचवडमधील 26 जणांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यात मयत हेरंब गुपचूप यांच्या 23 वारसदारांवरही गुन्हा दाखल. पुण्याच्या नवले पुलावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिक आक्रमक. नागरिकांनी आंदोलन करत महामार्ग पाऊण तास रोखला. नवले पुलावर झालेल्या ट्रकच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. पुण्यात भोंदूगिरी करून 14 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण. वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडकेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडकेचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर. मुंबईत हरवलेली मुलगी वाराणसीच्या अनाथ आश्रमात सापडली. मुंबईच्या एमआरओ पोलीस ठाण्यात 4 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल होती. पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या परिसरात सोलापूरच्या करमाळ्यामधील वाशिंबेत भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा संपन्न. या सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांकडून भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोल्यात हुरड्याचा हंगामाला सुरुवात. संभाजीनगर सिल्लोड भागातून हुरड्याची मोठ्या प्रमाणात आवक. हुरड्यासाठी सध्या 400 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई. पोलिसांकडून जवळपास 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या येवल्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू. ट्रॉलीची बेरिंग बदलत असताना अपघात. एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार.